माझा मुलगा ऑनलाईन किंवा सायबर क्राईमला बळी पडलेला आहे. तो काही गोष्टी मला बोलतही नाही. तो गेम काय खेळतो मला माहिती नाही. तो नेटवरती काय करतो हे माहिती नाही. कंप्लीट एक पॅरलल युनिव्हर्स असेल त्याचं. तर ह्याचे माझ्या दृष्टीने काही वॉर्निंग साईन्स असतात जे की मी दुर्लक्षित नाही केले पाहिजेत. पेरेंट्ससाठीचे रेड फ्लॅग एकदम तुम्ही बघू शकत नाही, ग्रॅज्युअली असतात. म्हणजे इवन आपण स्क्रीन ॲडिक्शन किंवा स्क्रीन डिपेंडन्सीमध्ये बघितलं तरी ओव्हरनाईट ते होत नाही. हळूहळू वेळ वाढत जाते, बिहेवियर चेंज होत राहतं. मोबाईल हातातनं घेतल्यावर जो राग येतो मुलांना, ॲग्रेशन, अँगर, मारतात आईवडिलांना कधी कधी मुलं, किंवा धमक्या देतात, मी पळून जाईन घरातनं, मी जेवणार नाही, मी 2 दिवस बाहेरच येणार नाही. तर ह्या स्टेजेस आहेत. आई वडील काय म्हणतात की अच्छा ये फेज है, इसमें से बच्चा निकल जाएगा. नाही होत तसं. ती फेज कमी नाही होत, ती वाढतच जाते. त्यामुळे काही डिसिजन स्क्रीनिंगचे लवकर आणि वेळेत घेणे गरजेचं आहे. पण जर हे पॅटर्न तुम्ही कंटिन्युअसली ऑब्झर्व केलं, मुलं बोलत नाही किंवा जेवणाखाण्यात चेंजेस असतात, त्यांच्या डाएटमध्ये ॲनोरेक्सिया म्हणजे मुलं अजिबातच जेवत नाही, म्हणजे जो फॅड, इंटरनेटचे इन्फ्लुएन्सेस हल्ली येतात, डाएट प्लॅन्स, प्रोटीन शेक्स, ह्या सगळ्या इन्फ्लुएन्सनी त्यांच्या फिजिकल होणारा परिणाम, एकदम सडन वेट लॉस किंवा वेट गेन, काही इन्फ्लुएन्सेस आहेत का ज्या ऑनलाईन करतायत त्यांना, किंवा मुलं त्या ट्रेंड्स कॅचअप करतायत का. तर फिजिकल अपिअरन्सवरनं आपल्याला कळतंच. बिहेवियरली पण बरेचसे कन्फ्युजिंग असतात. कधी कधी मुलं खूप रागवतात, खूप रडतात, कधी कधी सडनली आउट ऑफ द ब्लू मूल रडतंय आणि मला कळत नाही काय होतंय. पण एकदम उडी टाकू नका, तलवार घेऊन एकदम जंग पे, कारण इट इज नॉट गोइंग टू वर्क. मुलांच्या इंटरेस्टचं काहीतरी बोला. म्हणजे आमच्या टीममधले पेरेंट्स आहेत ते म्हणतात की मुलांची गेम्सबद्दल बोला, त्यांच्यावर एखादा गेम खेळून बघा, मे बी तिथून काही कॉन्व्हर्सेशन चालू होईल. त्यांच्या जगातलं ज्या गोष्टी आहेत त्याच्याशी कनेक्ट करून बघा. कारण आपण मुलांना काय विचारतो, आज काय झालं शाळेत, काही नाही, विषय संपला. देर इज नथिंग बियॉन्ड दॅट कॉन्व्हर्सेशन. पण वेगळ्या पद्धतीने जर आपण बोललो, कारण आपण रिॲक्ट करतो नेहमी, आपण रिस्पॉन्ड कधीच करत नाही. आणि आपण रिॲक्ट का करतो, कारण आपल्याला खूप भीती असते की मुलाबरोबर काही चुकीचं होऊ नये. पण आपल्या रिॲक्शनने काय इम्पॅक्ट मुलांवर होतो ह्याचा आपल्याला कधीच अंदाज येत नाही. आणि म्हणून ते डिस्कशन ट्रिगर वेगळ्याच अँगलला होतं. मग मूल म्हणणार नको ना, जाऊ दे, सांगूयाच नको, जे होईल ते बघू. आणि मग ते बॉटल अप होत जातं टू दी एक्सटेंट ऑफ नो रिटर्न.